कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे, अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळशेवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती. त्या अनुषंगाने ही तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्याची चौकशी सध्या चालू आहे. शहानिशा करा तक्रारी अर्ज जो आहे तो कुणी दिलेला आहे आणि कोणाविरुद्ध काल त्यांनी किती जणांविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली? काल तक्रारी जी आपल्याकडे दाखल झालेली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला ती नीरज दुबे यांच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने नीरज दुबेंनी आज एक वेगळा अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाची चौकशी आता कोळशेवाडी पोलीस स्टेशन. सर, आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आरोप केलाय की त्यांचा जो एक पदाधिकारी आहे त्यांना पोलीस वारंवार फोन करत होते, दबावामुळे कुठेतरी त्याचा रात्री मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आणि 302 प्रमाणे पोलीस प्रशासन असेल किंवा उमेश म्हात्रे असेल यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी माहिती त्यांनी आज दिलेली आहे. नाही, अशा प्रकारची माहिती कोणतीही पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत प्राप्त नाहीये. जो अर्ज प्राप्त झालेला आहे नीरज दुबेचा, त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. कुठल्याही व्यक्तीची मयत असल्याची अशी नोंद आपल्याकडे आली आहे का? आणि अशा प्रकारचा जो ठाकरे गटाचा पदाधिकारी रमेश टिके यांना आपल्याकडनं फोन केला होता का आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं? नाही, तक्रार ती फक्त नीरज दुबे आणि इतर 2 लोक अशा स्वरूपाची तक्रार होती आणि त्याबाबत आता या पोलीस स्टेशनला आतापर्यंत काही दाखल